म्हणजे ज्या ज्या गोष्टी पूर्वी करणं अवघड होतं त्या गोष्टी या महामानवाने सहज केल्या. क्रांतीचा अर्थच होतो मुळात, क्रांती म्हणजे जाणीवपूर्वक बदल घडून आणणारा. उत्क्रांती म्हणजे कळत न कळत झालेला बदल. वृक्षांची वाढ, आपला विकास, आपली जी शारीरिक वाढ होते ही उत्क्रांती आहे. कळत न कळत आपला विकास होतो, वाढ होते. परंतु एखादी घटना समाजातली जाणीवपूर्वक बदलायची असेल तर त्यासाठी धाडस लागतं. आणि ते धाडस करणार हे महामानव. आज त्यांचा जन्मदिवस, जयंती समारोह संपूर्ण भारतभर आद्य समाज सुधारक क्रांतीबाई ज्योतिबा फुले या ठिकाणी त्यांना अभिवादन केलं जात आहे. आपल्या प्रशालेच्या वतीने सुद्धा आपण त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करत आहोत. आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री V.K. जाधव सर, SV कुलकर्णी सर, प्राध्यापक बनसोड सर, क्रीडा विभाग प्रमुख भुतेकर सर, शिक्षक सोसायटीचे चेअरमन प्राध्यापक A.G. जाधव सर, सचिव भांगे सर, माझे सर्व सहकारी कांबळे सर, शेवाळे सर, जगताप सर, सर्व शिक्षक भगिनी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. सर्वप्रथम मुख्याध्यापक श्री V.K. जाधव सर या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पुष्पमाला अर्पण करून पूजन करतील. आपल्या त्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी महामानवाला अभिवादन करायचं आहे. श्री उखंडे सर, कुलकर्णी सर, कडाळे सर, प्राध्यापक आहेर सर, आवटे मॅडम, भिलावेकर मॅडम, पाटील मॅडम, शेख मॅडम, कृपया यांनी सर्वांनी या ठिकाणी येऊन भांगे सर, ते सर, आवटे मॅडम, आमचे सर्व सहकारी बंधू भगिनी या ठिकाणी येतील. महामानवाच्या प्रतिमेला पुष्प अभिवादन करतील. ज्यांच्या प्रयत्नामुळं मुली शिकायला लागल्या, बल नहीं था जिनमें अब वो बलवान हो गए, धन नहीं था जिनके पास अब वो धनवान हो गए. ही सगळी करणे आहे या फुले दाम्पत्याची. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळात जर शाळा काढली नसती तर मुली शिकल्या नसत्या, समाजात परिवर्तन झालं नसतं, बदल झाला नसता. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहे. काल तुम्ही बघितलं असेल आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम अमिषा मॅडम ज्या या ठिकाणी आल्या होत्या, पूर्ण जिल्ह्याच्या त्या बॉस आहेत. एक स्त्री कर्तव्य कशामुळे होऊ शकते? फक्त शिक्षणामुळं. आणि म्हणूनच ते म्हणतात, मिती विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना मित्त गेली, मित्ता विना शूद्र खचले, एवढं का अविद्येने केली. अविद्या म्हणजे अशिक्षित असलं तर आपल्या बुद्धीचा विकास होत नाही, आपण धनवान होत नाही, आपली प्रगती होत नाही. म्हणून सगळ्या दुःखाचं मूळ कारण हे शिक्षण आहे. आपण शिक्षण घेतलं पाहिजे हे महात्मा फुलेंनी आपल्याला त्या काळात सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण वाटचाल केली. आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्याकडे 32 डिग्री होत्या, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना आपलं गुरुस्थानी मानलं. त्यातच महात्मा फुलेंची महती ही किती असाधारण होती हे आपल्याला कळतं. या ठिकाणी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल आपण कितीही बोललो तरी शब्द अपुरे पडतील. एवढं महान कार्य या महात्म्याचं आहे. समाज सुधारक, अर्थकारणी, कुशल तंत्रज्ञ, नाटककार, कवी, साहित्यिक, वेगवेगळ्या अंगानं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व या महाराष्ट्रानं या देशाला दिलं. म्हणूनच या महाराष्ट्राला महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं म्हणतात. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा जो घडला या लोकांच्या महान विचाराने, या लोकांना आपण विसरून चालणार नाही. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण वाटचाल केली तर आपल्या जीवनात सुद्धा सोनं होईल. म्हणून प्रत्येकाला शिक्षण घेऊन शिक्षणाची कास आपण या ठिकाणी धरूया. आपल्या सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय ससाने सर हे पण या ठिकाणी क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, आता सरांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांचा इतिहास कोणीही विसरू शकत नाही. असल्यामुळे आपण जास्त
19व्या शतकाच्या पूर्वार्धात जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद अशा अनेक रोगांनी समाज पोखरला होता. 99% समाजाची ही व्यथा प्रथम ज्योतिबांनी ओळखली आणि ती दूर करण्याचा प्रयत्न केला. अतिशय महत्त्वाची सती प्रथेला विरोध केला. स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी शाळा उघडल्या. विधवा स्त्रियांना आधार दिला. अनाथ मुलाला दत्तक घेऊन त्याला आपलं नाव दिलं. नवसमाज निर्माण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट केले. या सत्कार्यासाठी सावित्रीबाई सावलीसारख्या सतत त्यांच्या सोबत होत्या. धर्म मार्तंडांच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाई स्त्रियांच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. अनाथांना आधार दिला. अशा थोर विभूतींच्या क्रांतीला शतशः प्रणाम करून प्रत्येकाच्या मनात स्फूर्तिदीप प्रज्वलित करूया.